जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातलं भिगवण 17 फेब्रुवारीच्या दुपारी 4 वाजता इथे काहीतरी असं घडतं ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरतो। एका 21 वर्षांच्या तरुणीचं तिच्या आई आणि भावासमोर अपहरण होतं। डोळ्यात मिरचीपूड फेकली जाते, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण होते आणि एका टेम्पोमध्ये घालून त्या मुलीला पळून नेलं जातं। अवघ्या काही तासात या घटनेला लव्ह जिहादचं वळण दिलं जातं। हिंदू संघटना आक्रमक होतात, सोलापूर पुणे हायवे रोखला जातो, भिगवण बंदीची हाक दिली जाते आणि राजकीय नेते या आगीत तेल ओतण्याचं काम करतात। पण जेव्हा ही मुलगी 4 दिवसांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होते तेव्हा ती जे काही सांगते त्याने या संपूर्ण प्रकरणाचा पचका होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या दिवशी दुपारी नक्की काय घडलं होतं, मुलीने आपल्या प्रतिज्ञापत्रात घरच्यांच्या आरोपांची कशी हवा काढली, सोशल मीडिया आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचा वापर कसा केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खरोखर लव्ह जिहादचा प्रकार आहे की दोन सज्ञान व्यक्तींच्या प्रेमाचा संघर्ष। चला तर मग सत्य काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राइबचं बटन दाबा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता ही 21 वर्षांची तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती। अवघ्या 5 दिवसांनी म्हणजे 22 तारखेला तिचं लग्न होतं। घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक हॉटेल आनंदच्या पाठीमागे एक अशोक लीलँड टेम्पो आणि एक दुचाकी त्यांचा रस्ता अडवतात। मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार 2 सख्या भावांनी जहीर हरून शेख आणि अयान हरून शेख यांनी त्यांच्यावर हल्ला केला। आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यांना बांबूने बेदम मारहाण केली आणि मुलीला जबरदस्तीने ओढत नेऊन टेम्पोमध्ये कोंबलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। मुस्लिम मुलांनी हिंदू मुलीला पळवलं, हा नरेटिव्ह सेट व्हायला वेळ लागला नाही। पोलिसांनी तातडीने 6 पथकं रवाना केली। 165 किलोमीटरचा रूट मॅप तपासला गेला, पण मुलगी कुठेच सापडत नव्हती। इकडे भिगवणमध्ये तणाव वाढत होता। जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला, घोषणाबाजी झाली। पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून वारंवार विनंती केली, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती। जेव्हा पोलीस शोध घेत होते तेव्हा ही मुलगी आणि तो मुलगा नक्की कुठे होते? मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे भिगवणवरून निघाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड असा प्रवास करत थेट महाबळेश्वरला पोहोचले। आता विचार करा, जर हे जबरदस्तीने केलेलं अपहरण असतं तर भरवस्तीतून प्रवास करताना किंवा महाबळेश्वर सारख्या गजबजलेल्या पर्यटन स्थळी मुलीने ओरडून मदत का मागितली नाही? हा प्रश्न तेव्हा सुटला जेव्हा 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1:30 वाजता ही तरुणी आणि तिचा मित्र स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। मुलगी सुखरूप होती, पण तिने दिलेला जबाब धक्कादायक होता। तिने सांगितलं की तिचं अपहरण झालेलं नाही, तर ती स्वतःच्या मर्जीने गेली आहे। मित्रांनो, या तरुणीने एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे। या प्रतिज्ञापत्रात तिने आपल्याच कुटुंबाचे वाभडे काढले आहेत। तिने नेमकं काय म्हटलंय ते नीट ऐका। पहिलं म्हणजे प्रेमाची कबुली। माझं आणि संबंधित मुलाचं प्रेम होतं, हे मी आधीच घरच्यांना सांगितलं होतं, पण घरच्यांनी दुसऱ्या मुलाशी माझं लग्न ठरवलं, ज्याला माझा विरोध होता। दुसरं म्हणजे अपहरणाचा बनाव। आईने जी फिर्याद दिली आहे की माझ्या डोळ्यात मिरची पूड टाकली किंवा मला मारहाण करून नेलं, ती पूर्णपणे खोटी आणि बनावट आहे। कोणाच्या तरी दबावाखाली येऊन आईने ही तक्रार दिली आहे। तिसरं म्हणजे स्वेच्छेने पलायन। आम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रेम संबंधात आहोत, आमचा एकमेकांवर विश्वास आहे, म्हणून मी माझ्या राजीखुशीने त्याच्यासोबत निघून गेले होते। चौथं म्हणजे सज्ञान असण्याचा अधिकार। मी 21 वर्षांची सज्ञान मुलगी आहे, मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। या प्रतिज्ञापत्रामुळे पोलिसांसमोरचा पेच सुटला असला तरी मुलीच्या घरच्यांना हे पचनी पडत नाहीये। तिचे मामा म्हणतात मुलगी दबावाखाली आहे, तिला धमकावलं गेलं असेल, जर ती आमच्यासोबत आली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करेन। आता प्रश्न हा पडतो की जर मुलगी स्वतःहून आली आहे, कॅमेऱ्यासमोर बोलते, प्रतिज्ञापत्र देते, तर घरचे आत्महत्येची धमकी देऊन कोणावर दबाव टाकत आहेत? प्रशासनावर की स्वतःच्या मुलीवर? या प्रकरणात काही गोष्टी खरोखर गोंधळात टाकणाऱ्या आहेत। मुलीच्या नातेवाईकांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत। त्यातलं म्हणजे एका व्हिडिओमध्ये मुलगी म्हणते 9 वर्षांपासून प्रेम आहे, तर प्रतिज्ञापत्रात 1 वर्ष असं लिहिलंय। ही तफावत का?
जर ती स्वतःहून गेली तर रस्त्यात मिरची पूड कशी सापडली? तिने भावाच्या फोनवरून कुणाला तरी कॉल केला होता. तो का केला? पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल्स काढले तेव्हा असं समोर आलं की मुलगा आणि मुलगी गेल्या महिनाभरापासून सतत संपर्कात होते. म्हणजे हे काही अचानक घडलेलं अपहरण नव्हतं, तर हा एक पूर्वनियोजित प्लॅन होता. 22 तारखेचं लग्न टाळण्यासाठी 17 तारखेला हे पाऊल उचललं गेलं असावं, हे तर्काला धरून वाटतं. आता या प्रकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे येऊया. आजकाल कोणत्याही आंतरधर्मीय प्रेम प्रकरणाला लव्ह जिहादचं लेबल लावणं फॅशन झाले आहे. बिग बनमध्येही तेच झालं. जेव्हा हे प्रकरण ताजं होतं तेव्हा काही राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या, तर काहींनी थेट तिथं जाऊन भाषणं ठोकली. हिंदू मुली सुरक्षित नाहीत, मुस्लिम तरुणांनी भर दिवसा अपहरण केलं, यामुळे समाजात तेढ निर्माण झाली. पण जेव्हा वास्तव समोर आलं की हे दोन सज्ञान व्यक्तींची प्रेम कहाणी आहे, तेव्हा हेच नेते आता या प्रकरणाला काय उत्तर देणार? विचार करा, जर त्या मुलांनी खरोखर जबरदस्ती केली असती तर कायदा त्यांना कठोर शिक्षा देईलच. पण जर मुलगी म्हणते की तिला त्या मुलासोबत राहायचं आहे, तर समाज आणि तिचे नातेवाईक तिला तिच्या हक्कापासून कसं रोखू शकतात? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने 21 वर्षांच्या तरुणीला आपला जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मग तो मुलगा कोणत्याही धर्माचा असो. या प्रकरणात दोन बाजू आहेत. कुटुंबाची बाजू, ज्यांना आपली इज्जत, परंपरा आणि समाजाची भीती वाटते, त्यांच्यासाठी ही मुलगी भरकटलेली आहे. मुलीची बाजू, जिच्यासाठी तिचं प्रेम आणि वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. पोलिसांनी आता मुलाला प्रायव्हेट गाडीतून सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे आणि मुलीलाही संरक्षण दिलं आहे. कारण या प्रकरणात आता ऑनर किलिंग किंवा जमावाकडून हिंसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा प्रश्न तुम्हाला आहे, जेव्हा एखादी सज्ञान मुलगी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेते तेव्हा तिला धर्माच्या चष्म्यातून बघणं कितपत योग्य आहे? आई वडिलांनी आपल्या मुलांच्या भावना समजून घेतल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? ही मुलगी दबावाखाली बोलते की हे तिचं खरं प्रेम आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धार्मिक द्वेष पसरवण्यापेक्षा कायद्याचं राज्य समजून घेणं जास्त गरजेचं आहे. या संदर्भात आणखी काही अपडेट आले तर ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.